हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज बघितला आहे आणि आज आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघणार आहोत. त्याचा फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. हे काय सांगते आपल्याला, जेवढं रिॲक्टंटचं मास आपण घेतलंय तेवढंच आपल्याला प्रोडक्टचं मास पण भेटतंय. सपोज एखादा एक्झाम्पल घेतलं आपण, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन केल्यानंतर काय फॉर्म होतं? वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतं. व्हेन हायड्रोजन इज बर्न्स विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल टू फॉर्म water, but the mass of water is equal to mass of hydrogen plus oxygen. म्हणजे जेवढं वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतंय तेवढंच आपण रिॲक्टंट पण घेतलं. रिॲक्टंट म्हणजे काय? हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल जेवढा आपण घेतलाय वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करण्यासाठी तेवढंच आपल्याला वॉटर मॉलिक्यूलचं पण मास भेटणार आहे. म्हणजे आपण ते स्टेटमेंट कसं करू शकतो? Thus, the laws of conservation of mass state that mass can neither be created nor destroyed. म्हणजे जे मास आपण रिॲक्टंटसाठी घेतोय तेवढंच मास आपल्याला प्रोडक्टमध्ये पण भेटतंय. म्हणजे मास हे कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. सो दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड लॉ इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. सपोज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन मध्ये काय होतंय? आपण सॅम्पल घेतले. सॅम्पल कुठले घेतले? आपण क्युप्रिक कार्बोनेटचे 2 सॅम्पल घेतले. क्युप्रिक कार्बोनेट हा एक कंपाऊंड आहे, त्याचे आपण 2 सॅम्पल घेतले, नॅचरल सॅम्पल आणि सिंथेटिक सॅम्पल. नॅचरल आणि सिंथेटिक सॅम्पल मध्ये त्याचं प्रपोर्शन हे दोन्ही मध्ये पण सेम असतं. इन नॅचरल सॅम्पल द पर्सेंट ऑफ कॉपर इज 51.35. ऑल्सो इन सिंथेटिक sample its proportion is 51.35. Percent of oxygen is also same, 9.74, 9.74. Percent of carbon is 38.91 and 38.91. So आपण या सॅम्पल वर काय म्हणू शकतो? सपोज क्युप्रिक कार्बनचे दोन्ही सॅम्पल आहे, नॅचरल सॅम्पल आणि सिंथेटिक सॅम्पल. त्या दोन्ही सॅम्पल मध्ये त्यांचं पर्सेंट ऑफ कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बन हे सगळं सेम भेटते. म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये आणि सेम वेट मध्ये भेटते. मग आपण स्टेटमेंट कसं करणार? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन स्टेटमेंट आपण कसं करणार? अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट. आता गिव्हन कंपाऊंड कुठला? आपला क्युप्रिक कार्बोनेट. ते काय म्हणतात? अ गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन. म्हणजे जे आपल्याला पुढं भेटले, आपण पर्सेंट काढले क्युप्रिक कार्बोनेट मधले नॅचरल आणि सिंथेटिक, त्याचं पर्सेंट ऑफ कॉपर, ऑक्सिजन आणि कार्बन तिन्ही यांचे प्रपोर्शन जे आहे ते सेम आहे आणि सेम प्रपोर्शन आणि सेम वेट. म्हणजे तिन्ही सॅम्पलचे तिन्ही ऑक्सिजन, कार्बन अँड कॉपरचं पर्सेंटेज हे सेम आहे आणि सेम वेट मध्ये. सो दिस लॉ इज द लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. थर्ड लॉ इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. Multiple proportion when 2 elements A and B form more than one compound. Suppose A and B element घेतले आपण, त्या दोन्हींपासून आपण जास्तीत जास्त कंपाऊंड फॉर्म करू शकतो. त्या लॉला काय म्हणतात आपण? लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. द masses of the element B that combines with a given mass of A are always in the ratio of small whole number. Are always in the ratio of small whole number. When two masses A and B, A and B are combined together, to form
one compound when the mass of B combined with given mass of A, given mass of A to form more than one compound it is a small whole number. Small whole number. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगतोय आपल्याला? सपोज आपण दोन मास घेतले ए अँड बी आणि ते कंबाईन केले एकमेकांसोबत. कंबाईन केल्यानंतर जे प्रोडक्ट फॉर्म होत आहे ते डिफरंट टाइपचे प्रोडक्ट भेटणार आपल्याला. म्हणजे मोर दॅन वन कंपाऊंड, एकापेक्षा जास्त आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे. तो काय झाला? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. एक्झाम्पल, सपोज हायड्रोजन गॅस burns with oxygen to form water molecule. Water molecule. आता हायड्रोजन गॅस जो घेतलाय आपण, हायड्रोजन गॅसचा प्रपोर्शन किती घेतलाय आपण? When hydrogen gas is 2 gram is combined with oxygen 16 gram to form water molecule. किती water molecule फॉर्म होणार आपला? 18 gram. करेक्ट. Hydrogen gas combines with oxygen to form water molecule. When suppose hydrogen gas is 2 gram, oxygen is 16 gram, then combine together to form 18 gram of water molecule. Also, hydrogen gas is 2 gram. Hydrogen gas is 2 gram plus oxygen is 18 gram. Sorry, oxygen is 32 gram. Then hydrogen peroxide is formed. Then its mass is 34 gram. In this case, in this case, mass of hydrogen gas is same. 2 gram is also 2 gram. But mass of oxygen is different, 16 gram and 32 gram. Then two products are formed. First is water molecule and second is hydrogen peroxide. आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. When nitrogen molecule combines with oxygen to form, when hydrogen molecule combines with oxygen to form nitric oxide. Nitric oxide. When nitrogen molecule is 14 gram is used, oxygen is 16 gram. Then 30 gram of nitric oxide is formed. When hydrogen molecule is combined with oxygen to form nitric oxide, then again nitrogen combined with oxygen
dioxide. It is also the nitrogen gas is 14 gram is used. Oxygen mass is changed 32 gram. And nitrogen dioxide is formed. gram. So in second example, masses of nitrogen is also same 14 gram and also this 14 gram, but mass of oxygen is different 16 gram 32 gram. Then two products are formed, nitric oxide and nitrogen dioxide. Laws of multiple proportion मध्ये आपण काय बघितलं, when mass of A or B म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन केले एकमेकांसोबत, कंबाईन केल्यानंतर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट म्हणजे सपोज नायट्रिक ऑक्साइड पेक्षा जास्त प्रोडक्ट म्हणजे नायट्रोजन डायऑक्साइड पण आपल्याला भेटतोय. मग लॉज ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन काय सांगतो आपल्याला, सपोज A and B combine to each other then more than one product are formed. A आणि B हा जर एकत्र केला आपण तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याला भेटू शकतात.